महापालिका क्षेत्रात गुइलेन बॅरी सिंड्रोम रुग्णाचा जिल्ह्यातील पहिला बळी गेलाय। येथील खन भागातील 36 वर्षीय तरुणाला गेल्या आठवड्यात उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। त्याचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झालाय। त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून खन भागात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। पुणे शहरात जीबीएसने थैमान घातलाय, काहींनी प्राण देखील गमावलेत। सांगलीत देखील जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहेत। 28 जानेवारीला चिंतामणी नगर येथे जीबीएसचा रुग्ण आढळून आला होता। त्यानंतर विश्रामबाग संजयनगर मध्ये देखील रुग्ण आढळून आले। त्यानंतर 14 फेब्रुवारीला खनबाग येथील एका रुग्णाच्या हातापायाचे स्नायू कमकुवत झाल्याने अशक्तपणा आला होता। त्यामुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं। 19 रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उपचार सुरू असताना या व्यक्तीचा आज मृत्यू झालाय। त्यामुळे महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील हा पहिलाच बळी आहे। महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय। आरोग्य विभागाने खन भागात सर्वेक्षणाची एक फेरी पूर्ण केली आहे। नव्याने सर्वेक्षण सुरू केलंय। खासगी दवाखान्यांशी संपर्क साधून जीबीएस रुग्ण आढळल्यास शासकीय यंत्रणेला कळवण्याचं आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी केलंय। जीबीएसची लक्षणे आढळून आल्यानंतर तातडीने आरोग्य विभाग अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर वैभव पाटील यांनी केलंय।